मोढा बुद्रुकचे पालक या माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं कारभारणीला तन झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला तन झपाटलं होती अमावस्येची रात त्या रात्रीत झालंय घात होती अमावस्येची रात त्या रात्रीत झालंय घात कडकडा वाजवी जात माझे खायला बिर्याणी भात कारभारणीला तन झपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं चढलय पारा रात्रीचे वाजले बारा अधिक चढलय पारा दुधारी पाऊस वारा गाव झोपला होता सारा तुझे ना काही निघाई घाई तुझे ना काही निघाई घाई भक्तात रगाटलं घर भक्तात रगाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं माझ्या घरणीला कारभारणीला तन झपाटलं वा 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 दिव्या इतका कॉन्फिडन्स आलाय की अख्खा स्टेज दणारून टाकलेले दोघांनी मिळून पहिले आयरो मॅडम सुमित बोलत होता का सुमितचे मम्मी पप्पा असतील इथं अर्जुनचे असतील आम्हाला आमच्या शाळेची स्तुती करायची नाहीये वास्तव काय ते सांगतोय 7 वर्ष बस मध्ये फेऱ्या मारतायत पोरं तुमचे
आणि त्यांना वाचता सुद्धा येत नाही. आणि इथं ते 6 महिन्यात वाचायला शिकले. आणि अर्जुनचा तर अभिमान आहेच, कारण तो हे मंदिर स्वच्छ करतो. त्याचं काम खूप उत्कृष्ट आहे सगळ्या गोष्टीत. आणि जो वडिलांना मदत करतो, आई वडिलांना मदत करतो, तो सर्वात श्रेष्ठ असतो. बऱ्याच वेळा तो आमच्याकडून सुट्टी घेऊन सुद्धा जातो ह्या कामासाठी आणि आम्ही देतो पण. आणि सुमितचं विशेष कौतुक आहे, त्याने प्रामाणिकपणे सांगितलं होतं, मॅडम मला काही जास्त शिकायचं नाही, लिहिता वाचता आलं पाहिजे, थोडासा हिशोब आला पाहिजे, बस आपल्याला शेती करणं आहे. आता काल परवा माझ्यासाठी गाय पाहून ठेवली मॅडम, गाय पाहून ठेवली, आपल्याला गाय घ्यायची आहे. आणि आता भराडीच्या बाजारात जाऊन मॅडम दिनेश बोराडे सारखा सरपंच बनेल. आता भराडीच्या बाजारात दिनेश भाऊ बरोबर आहे का अनुभव तुमचे? बैल जोडी विकून आलंय, किती नफा काढला रे? मला सांगितलं त्याने की इतक्यात विकली मॅडम, आता 2 आहे अजून, पण ते लाख रुपये आल्याशिवाय विकायचे नाही आपल्याला. हे असे व्यवहार आले, बस झालं ना, काय पाहिजे अजून? व्यवहार आले, तुम्हाला लिहिता वाचता आलं आणि तुम्ही एक चांगले मुलं घडले. आम्हा शिक्षकांसाठी खूप आहे आम्हाला.